पाहुणे आपल्याला लाभले ते हरिभक्त परायण जनार्दन महाराज गावंडे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करू. जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. अकारण करुणा वृणाल भक्तवंशा कल्पतरू, अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याची असीम कृपा आणि साधू संतांचा परम आशीर्वाद. विद्यापीठा अंतर्गत हा जो या ठिकाणी विजोत्सव संपन्न होत आहे, स्तुत्य उपक्रम आहे. चरित्र आणि आदर्श. चरित्र म्हटलं की त्या चरित्रामध्ये आदर्श हा शब्द अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा आहे. आणि आदर्श ही प्रत्येकच आदर्श प्रत्येकाला घेता येईल असं नाही. महाराज आता बोलून गेले की स्वामी रामसुंदरजी बोलत होते की आम्ही जे करतो ते तुम्ही करा असं चालत नाही. याप्रमाणे हे साधू संतांची जे आचरण आहेत, जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगामध्ये गोड चिंतन लिहितात. सिद्धी शेविली शेविती अधम पात्रासारखे फळ, शिंपला मोती वरुषले स्वातीचे जळ, कापूस पट नयेची कारणा त्याची पातला काल. पहा, जगद्गुरु तुकोबाराय काय बोलत आहेत की सिद्धी शेविली शेविती अधम. सिद्धांचं जे आचरण आहे ते आचरण आपण करू शकत नाही. मुद्दा हा आहे की आदर्शाशिवाय चरित्र घडत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं हे चरित्र आदर्शमय आहे, पण प्रत्येकच आदर्श हा आपण घेऊ शकत नाही. कदाचित भगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रातील आदर्शाचा जर विचार केला तर प्रत्येक आदर्श आपण घेऊ शकत नाही आणि घेताही येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, कदाचित एखाद्या सिद्धांचं आचरण ते जर आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला तर शक्य होत नाही. सिद्धी शेविली ते जर आपण सेवन करायचा प्रयत्न केला तर तो अधम व्यक्ती होऊ शकतो. तुकोबारायचे वाक्य आहे, सिद्धी शेविली शेविती अधम का पात्रासारखे फळ. जसं पात्र असेल तसं फळ आहे. खरं तर हा विस्ताराचा आणि प्रवचनाचा भाग असल्यामुळे मला सूत्ररूपाने आपल्याकडे 2-4 शब्द मांडायचे आहेत. आणि जगद्गुरु तुकोबाराय जसं प्रास्ताविकामध्ये व्याख्याते बोलून गेले की तुकोबारायांचं जे जीवनचरित्र आहे समग्र वाङ्मय आहे आणि यातून प्रत्येकाला जे जे पाहिजे ते आपापलं आपण शोधायचं आहे आणि ते घ्यायचं. आपण काय करू शकतो आणि आपण कितपत त्यामध्ये रममाण होऊ शकतो. तर जगद्गुरु तुकोबाराय हे जे सुपरिचित झाले, केवळ महाराष्ट्रापुरतेच नाही तर अन्य राज्यातही जगद्गुरु तुकोबारायांचं नाव लौकिक आहे. त्याला कारण एकमेव हे आहे की जगद्गुरु तुकोबाराय केवळ आध्यात्मिकच बोलले असं नाही, किंबहुना जगद्गुरु तुकोबाराय वैराग्यावरच बोलले असंही नाही. कारण संत म्हटले की संतांच्या ठिकाणी 3 गुण हे प्रकर्षाने असावेच लागतात. ज्ञानही असावं लागतं, वैराग्यही असावं लागते आणि भक्ती असावं लागते. वास्तविक जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैराग्यामध्ये वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे शांतीमध्ये. अर्थात त्या संतांच्याकडे तेच गुण आहेत, त्याच गुणाने ते परिपूर्ण आहेत असं नाही. जगद्गुरु तुकोबारायच बोलतात, उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, एका विनयक कामा नये. वैराग्यही आहे, ज्ञानही आहे आणि भक्तीही आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं संशोधन तर प्रत्येक, जसं महाभारती नाही ते नव्हेची तिन्ही लोकी, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये हा विषय छेडला गेला नाही असा विषयच नाही. प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी विशिष्ट प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. पहा, मला थोडक्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं वैशिष्ट्य आपल्यापुढे ठेवायचं आहे की जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानावर बोलले, जगद्गुरु तुकोबाराय भक्तीवर बोलले, जगद्गुरु तुकोबाराय सर्व विभागातील, सर्व क्षेत्रातील सर्व मुद्दे जगद्गुरु तुकोबारायांनी हाताळले. पण एक मुद्दा पहा, मी हे जे आता बोललो, सिद्धी शेविली शेविती अधम पात्रासारखे फळ, शिंपला मोती वरुषले स्वातीचे जळ. एकच चरण आहे पूर्ण. शिंपला मोती वरुषले स्वातीचे जळ.
स्वाती नक्षत्रामध्ये पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो. ज्ञानोबारायांनी एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे, पण मला पुढे चालायचं आहे. शिंपला मोती वरिसले स्वातीचे जड. आता वैशिष्ट्य आहे का? कापूस पट नयची कारणा त्याशी पातला काल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात स्वाती नक्षत्रातल्या उदकाचं वैशिष्ट्य की या स्वाती नक्षत्रात जर तो पाऊस आला तर कपाशीच्या पिकाला मात्र तो काळ आहे. कसं संशोधन आहे जगद्गुरु तुकोबारायांचं? काय वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्तिगत कुठंतरी शेती केलेल्याचे आपण असे पाहिले का? व्यक्तिगत तुकोबाराय शेतीमध्ये गेले नाहीत, पण संशोधन बघा जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. कापूस पट नयची कारणा त्याशी पातला काळ. आता कदाचित ते तुमच्या लक्षात येणार नाही, पण शेतकरी वर्गाच्या लक्षात येईल की स्वाती नक्षत्रामध्ये जवळजवळ सर्वसामान्य त्याचा विचार केला तर ते कपाशीचं जे पीक असते ना, त्या पिकाला आलेलं जे पावसाचं पाणी आहे ते काळ कसं बनते? तर उदाहरणार्थ त्या वेळेला जे कपाशीचं पीक आहे उंच वाढलेलं असणार, त्याच वेळेला त्याला फुलं आलेली असणार, त्याच वेळेला त्याला पक्व झालेले फळही असणार, आणि त्याच वेळेला पुन्हा कपाशीचं पीक म्हणजे कपाशी सुद्धा काढणं चालू असणार. तर काय होणार आहे? काळ कसा काय पण आला तो पाऊस स्वाती नक्षत्रातील, तर जो कापूस आलेला आहे त्या कापसावर जर ते पाणी पडलं तर त्या कापसाच्या वाता होतात, ते कापूस कामाचा होत नाही, उपयोगाला येत नाही, तो विकतही कोणी घेत नाही. तयाशी पातला काळ. आणि पुन्हा जे परिपक्व झालेले जे फळं आहेत ना, ते फळं सुद्धा सोडून जातात. तयाशी पातला काळ. आणि पुन्हा जे फुलं आहेत नव्याने आलेले त्यातील परागकण खाली पडून जातात आणि त्यामध्ये पुन्हा बीज उत्पत्ती होण्याची शक्ती राहत नाही. तयाशी पातला काळ. मला एक सूत्र आपल्या पुढे ठेवायचं आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी हे संशोधन कुठं केलं असेल. म्हणून काही काही गोष्टी अशा असतात, काही लोकांच्याकडे दैवी गुण असतात आणि काही लोकांच्याकडे दिव्य गुण असतात. तर जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे दिव्य गुण आहेत की दैवी गुण आहेत, मला हे सांगायचं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे दैवी गुणही तितकेच विकसित झालेले आहेत. किंबहुना दिव्यताही जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसेल. समायची कक्षा माझ्या लक्षात आहे, 2 मिनिटांमध्ये मी उरकणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील दैवी घटना अशा आहेत की प्रत्येकाला जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र ओतप्रोत परिपूर्णतेने माहीतच आहे, यामध्ये काही शंका नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील दैवी घटना, जसं जडी दगडासहित वह्या तारी गेल्या जैशा लाह्या, हे मानवी शक्ती अंतर्गत कुठेच येत नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ते झालं. अशी कितीतरी घटना आहेत, पण संकोचाने मी एकच घटना आपल्या पुढे ठेवतो, ही दैवी घटना आहे. आणि त्याला दिव्यतेची जगद्गुरु तुकोबारायांची घटना जर आपल्याला विचारात घ्यायची असेल तर पहा, एक असा व्यक्ती मला दाखवा की त्याच्या व्यवहारामध्ये त्याला काहीतरी घाटा आला, त्याचा अपमान झाला. इतकंच नाही तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, दुष्काळे आटेले द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. अशाही परिस्थितीत जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून शब्द निघतात. कोणते? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. किंबहुना स्त्री जी बोलणारी आहे ना, त्रास देते ना, तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, बरे झाले देवा बाईल कर्कश आहे ना, बरं झालं. माझा मुद्दा एक आहे, एक प्रत्येक घटना जी की विपरीत आहे की आपण आपल्यावर जेव्हा त्या घटना येतील तेव्हा आपण काय बोलू काय करू आपल्याला सुचणार नाही. पण महाराजांच्या मुखातून शब्द निघतात, बरे झाले देवा. अर्थात ही जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील दिव्यता आहे. दिव्यतेने परिपूर्ण आहे, दैवी संपत्तीने परिपूर्ण आहे. ज्ञानाच्या बाबतीत तर बोलण्याचंच काम नाही. जसं मी आता उदाहरण छोटंसं देऊन गेलो आपल्याला की शेती क्षेत्रातील इतकं ज्ञान त्यांना कसं आलं. अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये असे हे जे चरित्र असतात, हे चरित्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत. म्हणून हे जे असे जे चरित्र आहेत, हे आदर्श घेणारे जे चरित्र आहेत, याची व्याख्यानं केवळ शहरातच नाही, खेड्यातच नाही, तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये सुद्धा याचं होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या मागचा जो उद्देश आहे की संतांची चरित्र आणि हे समाजाच्या पुढे कसे आदर्श असावेत आणि आपण त्याचे आदर्श काय घ्यावेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय
या व्याख्यानमालेतून आपल्याला इतक्या काही गोष्टी प्राप्त होणार आहेत, इतक्या काही. पहा, या संतांच्या चरित्राचा उच्चार केलेल्याचा लाभ काय, संतांच्या चरित्राच्या श्रवणाचा लाभ काय, हेही एक वैशिष्ट्य गुण आहे. महिपती बाबा ताराबादकर यांनी तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र लिहिलं. ते जीवनचरित्र लिहित असताना महिपती बाबा तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचं श्रवण करणाऱ्याला काय फळ आहे, तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र सांगणाऱ्याला काय फळ आहे. तया तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती होऊ नेदी, तुक याची संसार स्थिती सप्रेमे भावे गाती ऐकती, तया तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती होऊ नेदी. अर्थात की ज्या तुकोबाराच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना आपण पाहतो की किती हाल, किती अपेष्टा वगैरे वगैरे, की त्यांच्या संसारिक स्थितीचा जर विचार केला तर त्यांनी हाल भोगले, कष्ट भोगले. पण त्याच जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनचरित्राचा जर उच्चार केला, तुका याची संसार स्थिती सप्रेमे भावे गाती, गाती म्हणजे सांगतात त्यांना, तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती घडवून येते, की ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर विपत्ती भोगली, पण त्याच तुकाराम महाराजांच्या संसार स्थितीचं वर्णन जर ऐकलं तरी संसार विपत्ती घडवून येते, तेही तुष्टोनी रुक्मिणीपती. परमात्मा संतुष्ट होणार आहे, तेही प्राणाप्रवते आवडते मज निवृत्ते जे भक्तचरित्रात ते प्रशंसते. परमात्मा संतुष्ट होतो, आणि इतकंच नाही तर तो रुक्मिणीपती तुष्टोनी संसार विपत्ती घडवून येते. आदर्श आहे, दिव्यता आहे, दैवी गुण आहेत. म्हणून तुकयाची संसार स्थिती सप्रेमी भावे गाती आणि ऐकती, ऐकती ऐकणाऱ्याला सुद्धा तया तुष्टोनी रुक्मिणीपती संसार विपत्ती घडवून येते. म्हणून या अनेक अंगाने असे हे जे उपक्रम असतात हे परिपूर्ण असतात आणि असे घडावेत. आणि परमात्म्याच्या चरणी प्रार्थना, आणि विशेषतः या विद्यापीठाच्या माध्यमातून हे घडत आहे. आणि त्यातही आमचे अंबोरे सर यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. आणि सर्वांना नामदेव महाराजांचं प्रसादान, एक नामदेव महाराजांचं प्रसादान देवाच्या पुढे ठेवतो आणि थांबतो. अकल्प आयुष्य व्हावे त्या पुढा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. श्री विठ्ठल.